बातमी मुंबईत आहे। मुंबईचा एल्फिन्स्टन पूल काल रात्रीपासून बंद करण्याचं प्रशासनाने जाहीर केलेलं होतं। मात्र नागरिकांच्या संतापानंतर आता हा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलाय। एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। सोमवारी स्थानिकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि याच बैठकीनंतर आंदोलनासंदर्भात स्थानिक निर्णय घेतील। काल रात्री पुलाची वाहतूक बंद करत असतानाच स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला। तसंच रात्री या पुलावर स्थानिकांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। त्यामुळे हा पूल तुर्तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आम्ही आत्महत्या नाही ऐकले 4 वर्ष झाली आम्हाला आत्महत्या तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूया। एक ऐतिहासिक पूल म्हणजे एल्फिन्स्टन पूल। हाच एल्फिन्स्टन पूल काल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र स्थानिकांच्या तीव्र आंदोलनानंतर आज सकाळी इथे चित्र वेगळं पाहायला मिळतंय, कारण का हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे। हा पूल पाडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शिवडी वरळी जो कनेक्टर आहे त्या कनेक्टरसाठी, त्याच्या बांधकामासाठी हा पूल तोडण्यात येणार आहे आणि डबल डेकर ब्रिज इथे उभा राहणार आहे। मात्र इथले जे स्थानिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला MMRDAने कुठलीही कल्पना दिलेली नव्हती आधी आणि आमचं स्थलांतर आधी करा, त्यानंतर हा पूल पाडायला घ्या। त्यासाठी काल तीव्र आंदोलन देखील या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलं आणि त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी यश आलं आहे, कारण का हा पूल आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे। एल्फिन्स्टनचा जो हा पूल आहे तो जवळपास 100 वर्ष जुना पूल आहे आणि वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पुलावर होते। अचानक हा पूल बंद पडल्यानंतर इथले जे नागरिक आहेत जो पुलाचा वापर करतात त्यांचे देखील हाल होण्याची शक्यता आहे। अजून एक प्रमुख मागणी इथल्या नागरिकांची ती आहे की जर हा पूल तुम्ही तोडायला घेताय तर त्याच्या आधी एक पर्यायी पादचारी पूल इथे तयार करावा, ज्यासाठी नागरिकांना चालण्यात तरी कुठलीही गैरसोय होणार नाही। जी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी इथल्या स्थानिकांची चर्चा आणि बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत होणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सोमवारीची बैठक पार पडेल, त्या बैठकीमध्ये तरी इथल्या स्थानिकांचे जे मुद्दे आहेत ते सोडवले जात आहेत का आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।